पालघर जिल्ह्यातील माझ्या सगळ्या भूमिपुत्रांना आज जो त्यांनी कल दिलेला आहे त्याबद्दल मी साष्टांग नमस्कार करतोय आणि त्यांना खऱ्या अर्थाने वंदन करतो आहे। आगरी सेना जिंदाबाद, आगरी सेना जिंदाबाद। कैलाश पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, भारतीय जनता पार्टीचा विजय हो। आम्ही कधी गेलो तिकडे? मी गेलो जेव्हा हे सगळं झाल्यावर आम्ही गेलो, तरी माझं नाव त्याच्यात टाकण्यात आलं। मी तिथे होतो जेव्हा यांचा विषय झाला, तो साधारण 11:30च्या सुमारास तो झाला विषय। 11 ते 11:30च्या दरम्यान झालो आणि मी तिकडे 12 वाजून 10 मिनिटांनी मी जवळपास तिकडे गेलो आणि त्याच्यानंतर आम्हाला वरती जाऊन देत नव्हतं। मग आम्ही खालच्या रेस्टॉरंटमध्ये बसलो आणि तिकडे प्रचंड गदारोळ चालू होता। आम्ही एका बाजूला टेबलवर बसलेलो, त्यामुळे माझी इन्व्हॉल्वमेंट अशी नव्हती त्याच्यात, तरी माझं नाव का टाकलं गेलं? चुकीच्या पद्धतीने नाव टाकलं पाहिजे आणि त्याचा मी पहिला निषेध करतो। वसईमध्ये बघा, ते म्हणतात 5 करोड रुपये आणले, तर 5 करोड त्यांनी दाखवले का? मिळालेली रक्कम 9 लाखाच्या आसपास, 9,93,000 आहे। 5 करोडचा पहिला त्यांनी का म्हणाले 5 करोड, सगळ्या मीडियामध्ये काय दिलं, म्हणजे किती खोटं बोलतात तुम्ही बघा। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांच्या एका बाईटमध्ये की कोणालाही धक्काबुक्की झाली नाही। आमदारांनी स्वतःने, क्षितिज ठाकूरने सुदेश चौधरीला कशा प्रकारे मारलाय त्याच्या क्लिप पण आल्या आहेत आणि काही क्लिप आल्या नाही। त्या क्लिप का आहेत पोलिसांकडे आहेत आम्हाला माहिती नाही, पण जे लोक तिकडे होते त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे बरंच मिसगाईड केलं। आणि मीडियाला मी सांगतो, मीडिया हा चौथा स्तंभ आहे। मीडियाने चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे। मीडिया हा चौथा स्तंभ असताना मीडियाने अशा प्रकारे काम करणं हे योग्य नाही आहे। मीडियाने वसई तालुक्यातल्या मीडियाला माझा हात जोडून निवेदन आहे की आता तरी सुधरा वसईच्या उज्ज्वल भविष्यासाठी, नाहीतर हीच परिस्थिती, जे परिवर्तन झालं ते तुम्हाला पण लोक तुमच्यावर पण हात उचलायला बघा। आज माझ्यावर हात उचलतो किंवा सुदेश चौधरीवर हात उचलतात की कोणावर हात उचलतात, अशा प्रकारे दादागिरी करणं, उद्या तुमच्यावर पण हात उचलला जाईल आणि तुमच्यावर जेव्हा हात उचललेला हायवेला तेव्हा आगरी सेना तुमच्या बरोबर होती, एवढं लक्षात ठेवा। त्यामुळे आपण आपली पत्रकारिता करत असताना त्याच्यात सत्यता बघून ते न्यूजवर देणं हे गरजेचं आहे। मी सगळ्याच पत्रकारांना धन्यवाद देतो की आपण चांगल्या प्रकारे पुढचं तुमचं फ्युचर आहे, चांगल्या प्रकारे काम करा आणि समाजातील खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आपल्या मार्फत झालं पाहिजे असं मला वाटतं। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार तो आल्यावर पुढचा विषय। आज तर जे 30 वर्षानंतर परिवर्तन ते तर एन्जॉय करून द्या, नंतर करायचंच आहे काम, गरिबांसाठी लढायचं आहे। तुम्ही लक्षात घ्या, 5 सुरुवात कोणी केली? आपण सगळेच त्याचे आय विटनेस आहेत। एवढ्या मोठ्या महासत्तेच्या विरुद्ध लढण्याची सुरुवात आगरी सेनेने केली। मंदिर एक विषय होता, त्याच्यानंतर हे चालू झालं आणि आज रिझल्ट त्याचा आलेला आहे। बघा, तुम्ही चांगलं काम कराल तर चांगलं मिळेल, तुम्ही वाईट काम कराल तर असंच होणार। त्यामुळे समाजातील सगळ्या लोकांना मी सांगतो, चांगल्या व्यक्तींबरोबर उभे राहा, फ्युचर प्लॅनिंग करा, वसईच्या भविष्यासाठी चांगलं करू, हरित वसईसाठी लढू। वसईमध्ये जे पण प्रॉब्लेम आहेत, मग ते रोडचे असतील, STPचे असतील, अनऑथराइज्ड बिल्डिंगचे असतील, त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी माननीय जुने उपमुख्यमंत्री आणि आता होणारे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे चांगली व्यक्ती आहे। समाजातील लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच ते अग्रेसर असतात आणि त्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय राजारामजी साहेबांच्या मार्गदर्शनामुळे समाजासाठी चांगलं काम करू। आगरी सेनेचा नारा होता की परिवर्तन, आणि यावरती 35 वर्षानंतर परिवर्तन झालेलं आहे तिघे सीटवरती, तर त्या पुढची भूमिका कशी असणार? जी कामं झालेली नाहीत ती कामं चांगल्या प्रकारे मार्गी लावण्यासाठी महानगरपालिकेवर अंकुश ठेवून, प्रशासनावर अंकुश ठेवून चांगल्या प्रकारे कामं करून गोरगरिबांचं जीवन सुखमय, वसईतील आणि पालघरमधल्या गोरगरिबांचं जीवन सुखमय करण्यासाठी जे जे करायचं असेल ते BJP आणि आगरी सेनेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना एकत्र घेऊन करण्याचा आमचा उद्देश आहे। डराने के लिए हुआ था वो, देखो अब बैक में जाओ, 2014 में जाओ, 19 में जाओ, 2009 में जाओ। आज के जो पालक मंत्री हैं उनके ऊपर रविंद्र फाटक पे हल्ला हुआ था। फिर 2019 में जाओ, उसमें भी वही हुआ था, प्रदीप शर्मा खड़े थे। देखो, एक मोड ऑफ ऑपरेंटिस देखो, लॉ एंड ऑर्डर है,
यहाँ आपको लगता है कि पैसे बांट रहे हैं, अब जाके कंप्लेंट करो पुलिस स्टेशन में, इलेक्शन कमीशन को कंप्लेंट करो, वहाँ वो जाएंगे, उनके साथ जाओ और उसके ऊपर एक्शन लो। बराबर पैसा जो भी मिलेगा ऑन पेपर आएगा। फिर ये क्या है गुंडागिरी, 200 गुंडे लोग लेके आके हर एक को पीटना, 10 से 15 लोगों को पीटा है, 10 से 15 लोगों को पीटा है। लोग डरते हैं आज भी FRI करने के लिए। उन्होंने तो कहा था तो अभी पीटो और दिखाओ अभी पिटा के। आज का जो है प्रेस कॉन्फ्रेंस है, आज बाटो के तो पिटो के ये जुना नारा हो गया है। मतदाताओं ने उनके मत का ताकत क्या होता है वो दिखा दिया है। इसके लिए पॉजिटिवली काम कैसा करेंगे और आगे कैसा बढ़ेंगे ये अपन सोचते हैं। लेकिन एक 3 लोगों पे नहीं, जो लोग थे सबका विटनेस है, उसमें कैमरा में जो लोग हैं, लोग 200 लोग थे, मगर जिनका फोटो है उनके ऊपर एक्शन है। 35 साल में विकास हुआ नहीं है ऐसा नहीं है, लेकिन जो विकास जिस तरीके से होना चाहिए था उस और जहाँ पे कमियां है वो कमियां अग्री सेना और भारतीय जनता पक्ष के साथ में मिलकर लोगों को, जो वंचित लोग हैं उनके लिए लड़ेगी और जो कमियां यहाँ पे है जो आज तक यहाँ पे नहीं हुआ है वो करने के लिए अग्री सेना अग्रसर रही। लास्ट तो ऊपर वाले के घर पे देर है अंधेर नहीं है, परिवर्तन संसार का नियम है। जिस तरीके से ये झाड़ के नीचे अपन बैठेंगे वो झाड़ पे जुने पत्ते गिर जाते हैं, नए पत्ते आ जाते हैं, वही है, रिवॉल्यूशन होते ही रहेगा। आज मतदाताओं ने जो नवनिर्वाचित आमदार है उनको काम करने का मौका दिया है और पॉजिटिवली काम करेंगे 5 साल। ऐसी कौन सी बात नहीं है। काका ने भारतीय जनता पक्ष में प्रवेश किया, वो उनका निजी मामला था। काका ने अधिकृत रूप प्रवेश किया, माननीय देश के गृह मंत्री राजनाथ सिंह उनके हस्ते प्रवेश किया। तो ऐसा कोई प्रेडिक्शन नहीं था कि बीजेपी की गवर्नमेंट आने वाली है करके उन्होंने प्रवेश किया। काका 41 बिल्डिंगों नहीं, उसमें जो C1 है वो टूटेगी और C2B है, उसके लिए पॉजिटिवली ये पूरा प्रपोजल जो हमने महानगर पालिका को दिया है वो माननीय जो मुख्यमंत्री अभी होना है, मुझे लगता है देवेंद्र जी होंगे, ऐसे मुझे लगता है, या शिंदे साहब होंगे, उनके यहाँ प्रपोजल भेजेंगे और उनको एस्टेब्लिश करने के लिए जो जो करना है वो ताकत से करेंगे। 3 साल से हम लड़ रहे हैं, आज लड़ रहे हैं ना, तो जो मैं बोला ना, टूटेगी तो भी वहाँ जो डेवलपमेंट होगी उनमें उनको फ्री घर में देगा, ये मैं आपको बताता हूँ।